कथेचं नाव आहे ती परत आली. भाग तिसरा, अंतिम भाग. लेखक आहेत अमित राऊत. भाग पहिला आणि दुसरा पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता पुढे. माझी नजर थोडी कमजोर आहे, सदा म्हणाला. कसं झालं हे? अर्चनाने विचारलं. ते सांगतो परत कधीतरी, पण मला या विषयाचे दादान इतके ज्ञान नाही. तरी तुला जमेल तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न करेन. या संकटातून तुम्ही नक्की बाहेर पडाल. तसं झालं तर मी तुझी कायमची ऋणी राहील, अर्चना म्हणाली. चल बघू तरी या भूतांचं काय म्हणणं आहे. मी तिच्यासोबत बंगल्याकडे निघालो. तिचा हात पकडून मी सावकाश चालत होतो. माझे वडील भगत होते. सगळ्या गावात त्यांना मान होता. कोणतंही शुभकार्य त्यांच्या आशीर्वादाशिवाय पार पडत नव्हतं. याविरुद्ध मी होतो. सगळे मला वाया गेलेला मुलगा समजायचे. लहानपणापासून वाईट मित्रांच्या संगतीत राहिल्याने मी भरकटत गेलो. शालेय जीवनात सर्व प्रकारच्या व्यसनांचा नाद मला लागला होता. आत्तापर्यंत एकही चांगले काम करता आले नाही. लग्न झाले पण मी आहे तसाच राहिलो. वडील माझ्या काळजीने खंगत गेले. त्यांचा मृत्यू माझ्यामुळे झाला असे सगळा गाव म्हणत होता. सदा एक तरी चांगलं काम कर रे, त्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार. शेवटच्या वेळी त्यांनी हात जोडून मला विनंती केली होती. त्यांच्या पिंडाला कावळा शिवला नव्हता, पण चांगलं काम करणं मला कधी जमलंच नाही. डोळ्यांची समस्या उद्भवली तेव्हा मला मी केलेल्या चुकांचा पश्चाताप झाला. माझ्या मुलांचं गावात काही भविष्य नव्हतं, म्हणून मी त्यांना शहरात पाठवलं. सदाच्या मनात विचार चालू होते. बंगला आला तरी मनातले विचार काही संपले नव्हते. आत आलो तेव्हा गंगू डोक्याला हात लावून बसली होती. अर्चनाचे आई बाबा खुर्चीवर डोकं टेकून झोपले होते. बरं आहे का गंगू आता? अर्चना तिला म्हणाली. डोकं जड झालंय खूप. हे कोण साहेब आहेत? माझ्याकडे बघत गंगूने विचारले. हा माझा लहानपणीचा मित्र. थोडं पाणी आण याच्यासाठी, अर्चना म्हणाली. गंगू पाणी आणायला निघाली. मला ती नॉर्मल वाटत होती. अचानक गरकन फिरून तिने अर्चनाचे केस पकडले. आई ग! वेदनेने ती जोरात किंचाळली. तिचे आई बाबा आवाजाने जागे झाले. गंगूचा भयानक अवतार बघून ते घाबरले. काय ग भवाने, कुठं गेली होतीस? तू कुठं बी जा, पर तुझी पोरगी माझ्याकडंच हाय एवढं लक्षात ठेव. तिचा आवाज ऐकूनच मी गारठलो. सदा, अर्चनाला माझ्या मदतीची गरज होती. माझ्या खिशात नेहमी मंदिरातील अंगारा असायचा. मी अंगारा घेऊन गंगूच्या समोर आलो. तिचा चेहरा पाहताच माझा हात थरथरू लागला. तरीही तिच्या कपाळावर अंगारा मी लावलाच. पण गंगूला काहीच झाले नाही. ती कडवटपणे थुंकली. या चिरकुटाला घेऊन आलीस काय? तिने दिलेल्या धक्क्याने मी दूर जाऊन आपटलो. जोराने किंचाळत बाहेर पडलो. मी गेल्यावर तिने अर्चनाला भिंतीवर आपटले. बाबांकडे बघत ती म्हणाली. ए म्हाताऱ्या, आत्ताच जा आणि चांगलं 10 किलो बकऱ्याचं मटण घेऊन ये. दुसरीकडे कुठे जायचा प्रयत्न करू नगस. तुझी माणसं माझ्याकडे हायती, एवढं लक्षात ठेव, गंगू म्हणत होती. चकचक करणाऱ्या पालीचा आवाज ऐकून स्नेहा जागी झाली. त्या पालीचा पाठलाग करत सगळीकडे ती नाचू लागली. तिच्या किंचाळण्याचा अमानवी आवाज अंगावर काटा आणत होता. तू हितच का अजून? स्नेहाकडे कौतुकाने बघणाऱ्या गंगूच्या कपाळावर आठी आली. बाबा लगेच पिशवी घेऊन बाहेर पडले. तेव्हा दिवस बराच वर सरकला होता. स्नेहाला मांडीवर घेऊन गंगू खाली बसली. मी त्यांना सोडून पळून आलो, कारण दुसरा कोणता इलाज नव्हता. मी हार मानणार नव्हतो. पारूची शक्ती जास्त होती. मी खरंच तिच्यासमोर चिरकूट होतो. माझ्यासमोर पुस्तकांचा भला मोठा ढीग होता. दादांनी खूप प्रयत्न आणि मेहनत घेऊन यातील ज्ञान आत्मसात केले होते. यात त्यांनी बरीच वर्ष खर्च झाली होती. मी प्रथमच यातील पान उलगडत होतो. एकदा वाचून काही उपयोग नव्हता. मन एकाग्र करून वाचलं तरी काही डोक्यात शिरत नव्हतं. त्यावरील ओळी अस्पष्ट दिसत होत्या. बाहेर दिवस वर सरकत चालला होता. आता समोरचे दिसणेही अवघड होणार होते. हताश होऊन मी पुस्तक बाजूला सारले. काय करावे काही सुचेना. आता अर्चनाच्या कुटुंबाचे काय होणार देवच जाणे. माझे लक्ष देवघराकडे गेले. तिथे अंधार होता.
मी एकदाही देवघरात गेलो नव्हतो. दादा मात्र देवाचे दर्शन घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नव्हते. पहाटेपासून त्यांचा दिवस चालू व्हायचा. आम्हाला जाग यायची ती घंटीच्या मंजूळ आवाजाने. सकाळ संध्याकाळ घरात धूप अगरबत्तीचा वास दरवळत राहायचा. पूजा झाल्यावर दादा ध्यान लावून बसायचे. आज दादा जिवंत असते तर त्यांनी नक्की त्या कुटुंबाला अडचणीतून सोडवले असते. विचार करत असताना घंटीचा मंजूळ आवाज कानी आला. धूप अगरबत्तीचा वास प्रत्येक कोपऱ्यात दरवळू लागला. देवघरातील सगळ्या पंत्या पेटून ते उजळून निघाले आणि समोरचे चित्र स्पष्ट दिसू लागले. देवघरात शुभ्र वस्त्र नेसून कोणीतरी ध्यान लावून बसलं होतं. मी आत गेलो. पेटलेल्या पंत्या मनात सकारात्मक भाव निर्माण करत होत्या. हार घातलेले देवांचे फोटो पाहून मन प्रसन्न झाले. आलास? आज माझी एवढी कशी आठवण काढली? दादांचा आवाज ऐकून मन भरून आलं. ध्यान लावून बसलेले दादा उठले. गोरा चेहरा, कपाळावर चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीमाळ घातलेल्या दादांचं हे रूप मी कित्येक दिवसानंतर पाहत होतो. दादा तुम्ही? तू पहिल्यांदाच काही चांगलं काम करायला निघालास म्हणून आशीर्वाद द्यायला आलो. मी चुकलो दादा. हेच ऐकण्यासाठी कान आतुर झाले होते. पण लक्षात ठेव, वाईट शक्तीसोबत लढणे तुझ्यासारख्या सामान्य माणसाचे काम नाही. तुला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. जीवावर सुद्धा बेतू शकतं, दादा म्हणाले. तुमच्या मुक्तीसाठी मी काहीही करायला तयार आहे दादा, सदा म्हणाला. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. हातातील ताट माझ्याकडे देत दादा म्हणाले. त्यांचे पाणावलेले डोळे बघत समोर कधी अंधार पडला ते मला समजले नाही. मला सगळे स्पष्ट दिसत होते. त्या ताटात चंदन, धूप, काळे मीठ आणि एक कागद होता. इकडे अर्चनाच्या बाबांनी आणलेले कच्चं मटण गंगू आणि स्नेहा बकाबका खात होत्या. लहान स्नेहा कठीण हाडं कडाकड फोडत होती. दोघींचे चेहरे आणि हात रक्ताने माखून गेले होते. आपल्या पोरीची यातून सुटका होणार नाही हे अर्चनाला समजून चुकले होते. प्रमाणापेक्षा जास्त जेवण झाल्याने दोघी तिथेच आडव्या पडल्या. गंगूचा एक डोळा उघडा होता आणि त्या डोळ्याने ती सगळ्यांना बघत होती. आजची रात्र काळ्या कुट्ट अमावस्येची होती. दिवसभर झोपलेली गंगू रात्र होताच उठली. स्नेहाला कडेवर घेत ती अर्चनाकडे आली. ताई, आज आपल्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटतंय. डोळ्यात पाणी आणत ती म्हणत होती. काही होणार नाही आपल्याला. तिच्याकडे बघत अर्चना तिला धीर देत म्हणाली. असं कसं काय होणार नाही? सोडणार नाही म्या कोणालाच, गालात हसत गंगू म्हणाली. स्नेहाला घेऊन गोल गोल फिरू लागली. तिचे डोळे गरगर फिरू लागले. वर तोंड करत तिने मोठी किंकाळी फोडली. अचानक तिने आपले डोकं भिंतीवर आदळले. क्षणात तिचे कपाळ रक्ताने माखून गेले. कपाळावरून आलेल्या रक्ताने तिची साडी भिजली. स्नेहा तिच्या कपाळावरचे रक्त चाटत होती. गंगूने स्नेहाला दूर फेकून दिले. स्नेहा पडली. तिथल्या फरशीचा भुगा झाला. तिचे शरीर रक्ताने माखून गेलं. दोघी आपली रक्त चाटत होत्या. आपल्या शरीराचे लचके तोडून खात होत्या. हे दृश्य पाहून तिघेही घाबरले. अर्चनाची आई बेशुद्ध पडली. गरगर फिरणाऱ्या पंख्यात गंगूने आपला हात घातला. तिच्या हाताची चामडी कोपरापर्यंत सोलून निघाली. ती लटकलेली चामडी तिने ओढून काढली. ते रक्त आपल्या चेहऱ्यावर फासत ती अर्चनाकडे निघाली. तेवढ्यात तिच्या अंगावर काळे मीठ फेकत मी आत आलो. मिठामुळे तिच्या शरीराची आग होऊ लागली. अंग झाडत ती अर्चनापासून दूर झाली. मला पाहून अर्चनाच्या जीवात जीव आला. मी धुपाची वडी पेटवली. सगळ्यांच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावला. धुपाच्या वासामुळे गंगू चवताळली होती. टेबलावरील चाकू स्वतःच्या हातावर मारून घेत होती. मी पुन्हा तिच्या अंगावर मीठ फेकले तशी ती घाबरून कोपऱ्यात जाऊन बसली. स्नेहा हातात टोकदार फरशीचा तुकडा घेऊन अर्चनाकडे येत होती. चंदनाचा टिळा लावल्यामुळे ती सुरक्षित होती. लहान स्नेहाच्या अंगावर मीठ टाकताना माझ्या डोळ्यात पाणी आले. अंगावर काळे मीठ पडताच ती गंगूला जाऊन बिलगली. दोघींच्या शरीरात असलेल्या पारू आणि बायजाला कायमचे संपवायचे होते. दादांनी दिलेला कागद मी उघडला आणि त्यात लिहिलेली रामरक्षा मोठ्याने वाचू लागलो. दोघींना संपवायचा हा एकच मार्ग होता.
श्री गणेशाय नमः। अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुपछन्दः सीताशक्तिः श्रीमान् हनुमान कीलकम श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः। मी रामरक्षा म्हणू लागलो. दोघी पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या अंगावर मीठ फेकत मोठमोठ्याने रामरक्षा वाचत होतो. दोघींच्या चामडीवर त्याचे काळे डाग उमटले होते. रामरक्षा पूर्ण होण्याअगोदर त्यांचे किंचाळणे शांत झाले. पारू आणि बायजा संपल्या होत्या. खिडकीची काच फोडून त्या निघून गेल्या. ही वास्तू अमानवी शक्तीपासून मुक्त झाली होती. मी सुटकेचा निश्वास टाकला. स्नेहाला कुशीत घेत अर्चना रडू लागली. ती माझे वारंवार आभार मानत होती. गंगू अतिशय जखमी होती. तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. माझ्या डोळ्यासमोर अचानक अंधार पसरला. समोरचे चित्र धूसर झाले. सगळ्यांचा निरोप घेऊन अडखळत मी बाहेर पडलो. मला मिळालेली दृष्टी तात्पुरती होती. काही अंतरावर चिंचेच्या झाडाची अजरस आकृती दिसत होती. त्या पलीकडे माझा बंगला. हे अंतर सामान्य दृष्टीच्या माणसासाठी किरकोळ होतं, पण माझ्यासारख्या कमजोर नजरेच्या माणसासाठी जास्त होतं. एक चांगलं काम केल्याचं समाधान मला मिळालं होतं. यामुळे दादा मुक्त होणार होते. कदाचित मुक्त झालेही असतील. त्याचा मला जास्त आनंद होता. पण वाईट शक्तींसोबत लढणे तुझ्यासारख्या सामान्य माणसाचे काम नाही. तुला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. जीवावर सुद्धा बेतू शकतं. दादांनी दिलेली सूचना खरी होती. घरी जाताना खड्ड्यात पडून मी ती किंमत चुकवली होती. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली ही कथा हे कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.